तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन किंवा वर्क फ्रॉम होम करत असाल आणि त्यासाठी लॅपटॉप, कम्प्युटर आणि मोबाईल स्क्रीनसमोर बसून राहायला लागत असेल, तर तुम्ही कधी ना कधी बॅक पेन, नेक स्टिफनेस आणि सायटिक पेन एक्सपिरियन्स केलं असेलच. त्याचसाठी 5 मिनिटात ऑफिसच्या चेअरमध्ये बसून करता येईल अशा 7 एक्सरसाइज आपण आज बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी डॉक्टर नेहा. मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि या चॅनलवर मी तुम्हाला दाखवणार आहे एक्सरसाइजेस जे तुम्हाला पेन रिलीफ, मोबिलिटी आणि मसल स्ट्रेंथ सुधारण्यासाठी स्पेशली डिझाईन केलेले आहेत. तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका. तासनतास खुर्चीत बसून राहिल्यामुळे स्पाइनवर प्रेशर येतं, मसल टाईट होतात आणि नर्व कंप्रेस होऊ शकते. त्यामुळे पेन, स्टिफनेस आणि कधीकधी टिंगलिंग सेन्सेशनही जाणवतो. आपण नेहमीच ऐकतो ऑलवेज सिट विथ युअर बॅक स्ट्रेट, पण रिअल लाईफमध्ये कोणीच 24/7 परफेक्ट पोस्चर मेंटेन करू शकत नाही. तर सॉल्युशन काय? उपाय सोपा आहे. दररोज कामातनं 5 मिनिटं काढून तुम्ही या 7 एक्सरसाइज केल्या तर तुमचे मसल इमिडिएटली रिलॅक्स होतील आणि परत तुम्ही जास्ती इफिशियन्सीने काम करू शकता. या एक्सरसाइज खुर्चीत बसल्या बसल्या करता येतील, त्यामुळे कुठलीही मॅट किंवा इक्विपमेंटची गरज नाही. तर या एक्सरसाइज तुम्हाला कशा मदत करतील? बॅक पेन आणि सायटिक पेन कमी होईल, स्पाइन आणि हिप फ्लेक्झिबल राहतील, ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन आणि स्टिफनेस वाढायच्या आतच तुम्ही ते कंट्रोल करू शकता. तर मग सुरू करूयात. नंबर 1, सीटेड स्पायनल ट्विस्ट. खुर्चीत बसून हा सोपा स्ट्रेच करा, ज्यामुळे लोअर बॅक रिलॅक्स होईल. सरळ बसा, दोन्ही पाय जमिनीवर टेकलेले असू द्या. उजवा हात डाव्या थायवर ठेवा आणि हलकंसं बॉडी लेफ्ट साईडकडे वळवा. पाठीचा कणा सरळ ठेवत 5 सेकंद होल्ड करा आणि परत या. दोन्ही बाजूला 5 वेळा रिपीट करायचा आहे. हा स्ट्रेच स्पाइन फ्लेक्झिबल ठेवतो आणि बॅकवरचा ताण कमी करतो. नंबर 2, सीटेड कॅट कॅमल स्ट्रेच. खुर्चीत सरळ बसून घ्या आणि हात थाईजवर ठेवा. डीप ब्रीथ घेत स्पाइन पुढे पुश करा आणि छाती बाहेर काढा. याला कॅट स्ट्रेच असं म्हणतात. आता बाहेर श्वास सोडत स्पाइन राऊंड करा आणि चिन चेस्टकडे घ्या. याला कॅमल स्ट्रेच असं म्हणतात. हे 5 ते 6 वेळा रिपीट करा. हा एक खूप इफेक्टिव्ह मूव्हमेंट आहे जो बॅक मोबिलिटी सुधारतो. या मूव्हमेंटमुळे स्पाइनचं मोशन सुधारते आणि स्टिफनेस कमी होते. नंबर 3, शोल्डर ब्लेड स्क्वीज. डेस्क जॉबमुळे शोल्डर्स पुढे झुकतात आणि त्यामुळे अप्पर बॅक वीक होते. हे सुधारण्यासाठी सरळ बसा आणि हात खांद्यावर ठेवा. दोन्ही शोल्डर ब्लेड्स मागे घेऊन स्क्वीज करा, जसं दोन्ही शोल्डर ब्लेड्स एकत्र आणताय. 5 सेकंद होल्ड करा आणि मग रिलॅक्स करा. 5 वेळा रिपीट करा. हा एक्सरसाइज पोस्चर सुधारतो आणि अप्पर बॅक मजबूत करतो. नंबर 4, सीटेड नी टू चेस्ट स्ट्रेच. हा स्ट्रेच सायटिक पेनसाठी खूप उपयोगी आहे. खुर्चीत सरळ बसून उजवा पाय हलकासा उचलून चेस्टकडे घ्या. दोन्ही हातांनी थाय पकडून 5 सेकंद होल्ड करा आणि परत सोडा. 3 वेळा रिपीट करून बाजू बदला. हा स्ट्रेच हिप आणि लोअर बॅकला फ्लेक्झिबिलिटी देतो आणि नर्व कंप्रेशन कमी करतो. नंबर 5, सीटेड फिगर ऑफ 4 स्ट्रेच. सायटिक नर्व रिलीज करण्यासाठी हा स्ट्रेच उत्तम आहे. उजवा अँकल डाव्या थायवर ठेवा आणि हलकंसं बॉडी पुढे झुकवा. 5 ते 10 सेकंद होल्ड करा आणि मग रिलीज करा. 3 वेळा रिपीट करून बाजू बदला. हा स्ट्रेच टाईट हिप्स आणि सायटिक पेन कमी करण्यासाठी मदत करतो.
नंबर 6. स्टँडिंग बॅक बेंड. सतत पुढे झुकून बसल्यामुळे लोअर बॅकवर ताण येतो, त्यामुळे हा स्ट्रेच क्विक रिलीफ देतो. उभे राहा आणि हात कमरेवर ठेवा. हलकंसं मागे झुका, पण बॅलेन्स सांभाळा. 5 सेकंद होल्ड करा आणि परत नॉर्मल पोझिशनमध्ये या. 5 वेळा रिपीट करा. यामुळे लोअर बॅक रिलॅक्स होते आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारते. नंबर 7. स्टँडिंग हॅमस्ट्रिंग स्ट्रेच. हॅमस्ट्रिंग टाईट असतील तर बॅक पेन वाढू शकतो, म्हणून हा स्ट्रेच आवश्यक आहे. एक खुर्चीवर उजवा पाय ठेवा आणि हलकंसं बॉडी पुढे झुकवा. 5 सेकंद होल्ड करा आणि रिलीज करा. 3 वेळा रिपीट करा आणि बाजू बदला. या एक्सरसाइजमुळे हॅमस्ट्रिंग स्ट्रेच होतात आणि लोअर बॅकला रिलॅक्सेशन मिळते. या 7 एक्सरसाइजेस खूप सोप्या आहेत आणि रोज फक्त 5 मिनिटात करू शकता. बॅक आणि सायटिक पेन कमी करण्यासाठी कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अजून अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.